मॉर्निंग गाईज, सकाळची वेळ आहे आणि तुम्ही बघू शकता आता 8 वाजलेले आहेत. 8ला 5 मिनटं कमी आहेत. तर मी आता सगळं माझं व्यवस्थित आवरून घेतलेलं आहे, झाडून लादी वगैरे. आणि बाकी सोनपरीचा केज पण क्लीन केलेला आहे. आणि कसं आणि मी ते सोनपरीचं खाऊ आणि म्हणजे तिचं जेवण आणि ते साईडला पाणी पण ठेवलेलं आहे. जेव्हाही तिला भूक लागेल तेव्हा ती खाऊन घेईल. आणि आता आमची सोनपरी कुठे लपून बसले हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर काय ग शोनलू, तू इथे कधी बसलेस? तू इथे आहे बघा, ए माझ्या शोना. तर सकाळी उठल्यानंतर ना सोनपरीचं हे चालू होतं, ह्या सोप्यावरून ह्या सोप्यावरती उडी मारायची, ह्या सोप्यावरून ह्या सोप्यावरती उडी मारायची. बेडरूममध्ये पण सेम तसंच हे. आणि मी आता सोनपरीला पण क्लीन करून घेतले. काय ग माझ्या छोना, तू इथे बसलेस, तू इथे बसलेस माझी छोन, तू इथे बसले. हो, आता तुझी मस्ती करा म्हणजे सुरू झाले. आणि काल होळी होती, तर मी तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे. कारण ना बाहेर खूप सारं धुकं आहे आणि काल रात्रीपासून हे धुकं होतं. हे बघा सोनपरीची मस्ती. तर आता हळूहळू जेव्हा ऊन येईल ना त्या धुकं कमी होईल. आता मी तुम्हाला इथूनच दाखवते. इथून तुम्हाला पूर्ण असं व्हाईट व्हाईट दिसतं. इथूनही तुम्हाला दाखवते, बेडरूमच्या खिडकीमधून पण दाखवते. तर तुम्ही बघू शकतात की अगदी समोरच्या बिल्डिंगी दिसत नाही, फक्त ही बिल्डिंग दिसते, बाकीच्या त्या साईडला दिसत नाही. पूर्ण धुकं आहे. आता हे जे धुकं आहे ना, हे काय रात्रीपासून आहे. आणि ही जी तुम्ही होळी बघू शकता, मी तुम्हाला झूम करून दाखवते. तर ही जी होळी आहे ना, ही होळी काय ती खूप लेट पेटवली. मला असं वाटतं की आम्ही ना 11:15 वाजता, हो 11:30 वाजता आम्ही झोपायला गेलो. आणि आम्ही झोपलो पण 12 वाजून गेले होते. तेव्हा रात्री 12 वाजता ही होळी पेटवली. आणि त्याचा धूर एवढा होता ना वगैरे की, आणि ते होळी जळल्याचा जसा वास येतो तो पूर्ण असा वास येत होता. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि काल रात्री सगळीकडे ना, जिकडे बघा तिकडे धूरच धूर होतं. त्याच्या पाठीमागचे कारण पण तसंच आहे, कारण सगळीकडे होळी पेटवली जाते. आणि त्याच्यामुळे मग संध्याकाळी खूप म्हणजे ना, रात्री तुम्ही जर बघाल ना, असं वाटेल किती धुकं पडलं किती नाही, एवढं म्हणजे पूर्ण असं धूर होता. तुम्ही आताही बघू शकतात त्या साईडला वगैरे समोरच्या बिल्डिंगी दिसत नाही आहेत. इकडेही दिसत नाही, इकडे पण दिसत नाही. तुम्हाला ह्या साईडचा भाग पण दाखवते मी. तर तुम्ही बघितलं असं एवढं धुकं आहे सकाळी सकाळी. आता जसं ऊन येईल तसं धुकं कमी होईल. आता नक्की हे धुकं आहे की धूर आहे मलाही माहिती नाही आहे, पण ठीक आहे. पण छान वाटतं, सकाळचं वातावरण खूप छान आहे, मस्त आहे. आणि आज धुळीवंदन आहे ना, त्या मुलं खाली खेळत आहेत, म्हणजे खाली ग्राउंडवर, त्याचा आवाज पण खूप येतो आहे. आणि इथे ज्ञाने झोपला आहे म्हणून, नाहीतर ज्ञानेसुद्धा माझ्या पाठीमागे लागला असता, मम्मी चल लवकर खाली धुळीवंदन खेळायला. तर तुम्ही हे बघू शकतात, ज्ञानेची ही पिचकारी आहे, बॅग टाईपमध्ये आहे. जेव्हा ज्ञाने 2 वर्षाचा होता ना, तेव्हा आम्ही त्याला ही बॅग आणि पिचकारी घेतली होती. आम्ही उल्हासनगरला गेलो होतो, तेव्हा आम्ही ही बॅग आणि पिचकारी घेतली. तर म्हणजे जवळजवळ मी ज्ञानेशला गेल्या वर्षीपासून खाली घेऊन जाते धुळीवंदनला. याच्या आधी तो घरातच खेळायचा. तर ज्ञानेश खूप एक्सायटेड आहे. आणि तो मला कालच बोलत होता की मम्मी प्लीज मला ही बॅग काढून दे ना. तर मी त्याला काढून नव्हती दे. त्याचं कारण म्हणजे ना, ही जर हे बॅग काढून दिली ना, तर पूर्ण घरभर ज्ञानेश पूर्ण ओलं करतो. त्याच्यामुळे मी विचार केला की ज्या दिवशी धुळीवंदन असेल ना, त्या दिवशीच मी काढेल. तर मी आता ही बॅग, ही जी पिचकारी आहे ती मी काढून ठेवलेली आहे. आणि ही स्पायडरमॅनची आहे. ज्ञानेशला स्पायडरमॅन खूप आवडतो. गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल. आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आहे धुळीवंदन. तुम्हाला धुळीवंदनच्या खूप खूप शुभेच्छा.
सकाळची वेळ आहे, आता 9:45 झालेले आहेत. खरं म्हणजे आम्हाला 9:30 वाजताच खाली जायचं होतं, 9:45 झालेत. ओके, आता आम्ही खाली चाललो. तर इथे मी आणि इथे मी ब्लॅक टी घेतलेला आहे पहिल्यात. आता आम्ही पटापट ज्ञानीची पिचकारी. तर खरं म्हणजे माझा ग्रीन टी संपलेला आहे. तर आता जेव्हा मी मेडिकलमध्ये म्हणजे जेव्हा खाली जाणं होईल तेव्हा मी मेडिकलमधून ग्रीन टी घेईल. तर ठीक आहे, मग आता मी ब्लॅक टी केलेला आहे. तर मी आणि त्यांच्या आम्ही दोघंही आता ब्लॅक टी घेऊ आणि मग आता खाली जाऊ. तर खाली छान मस्त रेन डान्स आहे, त्यानंतर DJ आहे आणि पुहून कलरफुल होळी आहे, धुळीवंदन आहे. तर आम्ही छान मस्त आता खाली जाऊया. आणि माझ्याकडे फक्त हा एकच कलर आहे आणि मी हा एकच कलर घेतलेला आहे, कारण खाली ना फक्त म्हणजे गेल्यानंतर मुलं तर शक्यतो म्हणजे पाण्याने होळी खेळतात वगैरे, आणि बाकी सगळ्याच्या लेडीज असतात की असे म्हणजे हातात कलर, त्यांचा कलर असतो हातात, पण थोडा कलर घेऊन सगळ्यांना लावत असतात. म्हणून मी हा एकच कलर घेतलेला आहे. आणि हे जे कलर आहेत तर कलर पण खूपच महाग आहेत वगैरे, पण त्यासाठी मी हा एकच कलर घेतला आहे. तर आता आम्ही पटापट खाली जातो आणि सोसायटीमध्ये बिल्डिंगमध्ये कशा पद्धतीने धुळीवंदन सेलिब्रेशन केलं जातं हे तुम्हाला बघायला भेटत. आपण पटापट खाली जाऊया आणि खूप छान मस्त कलरफुल होळी सेलिब्रेशन करूया आणि छान मस्त खेळूया. बाय बाय. तर आता ज्ञानेश खाली जाण्यासाठी छान मस्त रेडी झालेला आहे. ज्ञानेश, सो बुरा ना मानो होली हे, हॅपी होली. आणि बॅक साईडला फिर. ही ज्ञानेची वॉटर बॅग पिचकारी आहे काय, हो ना? आम्ही खाली गेले ना तेव्हा नव्हती काढते. हो बघा. हॅपी होली, हॅपी धुळीवंदन, हॅपी होली दादा. शोनपरी, हॅपी धुळीवंदन. ओ माझ्या शोना, हॅपी धुळीवंदन. हो. ए मम्मी, मला पण नेतेस का ग? मलाही खाली खेळायचंय धुळीवंदन. प्लीज प्लीज यार मम्मी, प्लीज नेशील का ग? मलाही खेळायचंय धुळीवंदन तुझ्या जोडीला. दादाने छान छान टी-शर्ट घातलाय, मस्त पिचकारी पण घेतली यार. मलाही यायचंय ग मम्मी, प्लीज. मी येऊ का ग मम्मी? प्लीज प्लीज. हे सोनपरी, तुला पण यायचंय. अगं जर मी तुला खाली घेऊन गेली ना तर मुलं धुळीवंदन खेळायचं सोडून देतील ना, तुलाच घेऊन बसतील. ए सोनपरी, सोनपरी शेपटी कशी हलवते बघा. मग तुला सर्दी होईल. जर तू पाण्यात भिजलीस ना तर मग तुला सर्दी होईल. चालेल का तुला सोनपरी? हां, चालेल का? आणि मग तुला सर्दी झाली तर मग तुला डॉक्टरकडे घेऊन जावं लागेल. हो यार मम्मी, मग तुम्ही दोघंच जा. आणि मी जर खाली आली आणि मला जर सर्दी झाली ना तर यार तू मला डॉक्टरकडे नेशील, तू मला इंजेक्शन देशील. बाबा मला इंजेक्शनची जाम भीती वाटते बाबा. आणि ती खाची पोरं जाम बेकार आहेत. खाची पोरं जाम बेकार आहेत. मला पूर्ण मी छान मस्त व्हाईट आहे, मला छान मस्त कलरफुल करतील बाबा. आणि मला असे पळवतात ना यार, काय सांगू बाबा. नको मम्मी, तुम्हीच दोघं जण जा यार, जा तुम्ही दोघंच यार. मी छान मस्त मी माझ्या छोट्याशा गाडीबरोबर खेळणार. यस, बाय बाय अँड हॅपी होली दादा आणि मम्मी, तुम्हा दोघांना पण.
घरी आलेलो आहोत. तर मी इथे जेवण गरम करायला लावलेलं आहे. तर इथे आमटी आहे, म्हणजे कटाचं सार आहे, राणीचं आहे, सगळं कालचंच आहे. इथे पुरणपोळ्या आहेत. तर मी आता कटाचं सार गरम केलेलं आहे. ज्ञानेशला खूप भूक लागलेली आहे आणि आम्ही ना 9:45 वाजता गेलो होतो सकाळी. तर आम्ही बरोबर 12 वाजता घरी आलो, कारण मला माहिती ज्ञानेशला बरोबर 12 वाजता भूक लागते. आणि आमचे हे महाशय यायला तयार नव्हते. ज्ञानेश इकडे बघ, ज्ञानेश इकडे बघ, मी तुला वाटते पण इकडे बघ ना, यायला तयार होतात. बोलतो ऐका ना, म्हणजे कसं माहिती का, मला भूक नाहीये, मला भूक नाही लागणार मम्मी. मग आता कशी भूक लागले. हां, आणि ज्ञानेशला खेळायचं होतं, मी त्याला खेळून नाही दिलं. त्याला एकच बोलली की नाही बाबा, 12 वाजे तुला भूक लागते. आणि कसं ना, ज्ञानेश जेव्हा शाळेत जातो तो बरोबर 12 वाजता जेवतो आणि मग 12:30 वाजता शाळेत जातो. तर तो टायमिंग तो फिक्स आहे, त्याला ते बरोबर भूक लागते. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर ज्ञानेशने तर ताडं वाढायला घेतलं आहे. आता मी त्याला वाढते फटाफट, आधी आम्ही जेवून घेतो कारण खूप भूक लागले. आणि खाली जाऊन खूप छान मस्त धमाल मस्ती केली, खूप छान वाटतं असं. आणि धोळीवानं अशाच पद्धतीने सेलिब्रेशन करतो. आम्ही पटापट जेवून घेतो. तर माझं आणि ज्ञानेचं आता जेवण झालेलं आहे. तर काल रात्री मी जे पुरणपोळी कटाचं सार केलं होतं, तर ते दुसऱ्या दिवशी उरतं, ते आम्ही खाल्लं आज. आणि जी समजा मी काल रात्री पुरणपोळी केली होती, ती जी पुरणपोळी आहे ती आपण जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी तव्यावरती छान मस्त गरम करतो आणि त्याच्यावरती तूप टाकतो, आणि तेव्हा जी शिळी पुरणपोळी असते ना ती अमेझिंग लागते, खूप छान लागते. तुम्ही माझ्या हात बघू शकतात, अजून हाताचा कलर गेलेला नाही आहे. तर सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर मी तुम्हाला सांगेल की आज धुळीवंदन आहे. तर महाराष्ट्रामध्ये धुळीवंदनच्या दिवशी, म्हणजे धुळीवंदन हा एक सण आहे. आता सण म्हणजे काय, तर महाराष्ट्रात धुळीवंदनच्या दिवशी प्रत्येक घरोघरी नॉनव्हेज हे बनतं. आता मला माहिती नाही की शहरातला भाग वेगळा आहे, पण जर तुम्ही गावाकडे जर बघायला गेलात तर प्रत्येक घरोघरी सण हा साजरा केला जातो. प्रत्येक घरोघरी तुम्हाला नॉनव्हेज असेल, म्हणजे कोणी मटण चिकन हे सगळं असतं, किंवा मच्छी वगैरे हे सगळं प्रॉपर ते असं जेवण वगैरे करतात आणि छान मस्त जेवतात. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की कसं माहीत आहे का, आज सण आहे तर ते एक दिवस अगोदरच म्हणजे मच्छी मटण जे काय असेल ते आणून फ्रीजमध्ये ठेवतात, आणि मग दुसऱ्या दिवशी अर्ली मॉर्निंग सकाळी वगैरे ते छान मस्त जेवण वगैरे बनवतात. आणि मग त्यानंतर मग ते धुळीवंदन वगैरे खेळून झालं की छान मस्त जेवतात वगैरे, आराम करतात. हा असा सण साजरा केला जातो धुळीवंदनच्या दिवशी. आणि मी तुम्हाला सांगितलं की आम्ही पण जेव्हा लहान होतो ना तेव्हासुद्धा आई होळीच्या दिवशी पुरणपोळ्या तर करायचीच, आणि आम्ही त्या खायचो सुद्धा. आणि आई जो कटाचा सार करायची ना, अप्रतिम लागायचा. मला तो कटाचा सार एवढा आवडतो ना की ती जी चव आहे ती अजून माझ्या जिभेवरती आहे तशी. पण ॲक्च्युली होतं काय माहिती आहे का, ज्या दिवशी होळी असते त्या दिवशी आईकडे जाणं होत नाही, कारण कसं आपला पण घरी सण असतो म्हणून आपण घरी आपले सण साजरे करतो. त्यामुळे माहेरी जाण्याचा असा कुठं प्रश्न उरतच नाही. त्याच्यामुळे मग ते असं वाटतं की हां, आईच्या हातातली पुरणपोळी कटाचं सार मस्त, तर ते इम्पॉसिबल आहे, ते शक्य नाही आहे. तर या सगळ्या गोष्टी आहेत. आणि दुसऱ्या दिवशी धुळीवंदन असायचं, त्या दिवशी आई छान मस्त ॲक्च्युली मटण करायची. आई मटण पुरी, मटण रस्सा, मटण सुका, त्यानंतर पुऱ्या असायच्या. कारण पप्पांना पुऱ्या हे मटणाबरोबर किंवा चिकनबरोबर पप्पांना पुरी आवडायची. तर आई छान मस्त जिरा राईस करायची, कधी चिकन कधी मटण, पण मस्त मटण सुका, मटण रस्सा, नाहीतर कधी चिकन सुका, मटण रस्सा वगैरे. आणि आम्ही जेव्हा भिवंडीला राहायचो ना तेव्हा आई छान मस्त कलेजी वगैरे आणायची. तर खूप असे वेगवेगळे प्रकार आणून आई ते सगळं करायची वगैरे. आम्ही लिटरली आम्ही जेव्हा लहान होतो आम्ही तर म्हणजे खाली म्हणजे खेळायला जायचो धुळी म्हणजे दिवशी, छान मस्त कलर वगैरे खेळायचं. आणि घरी जेव्हा यायचो ना तेव्हा आईने छान मस्त जेवण केलेलं असायचं. तेव्हा आई छान मस्त अशी जेवण करायची आणि ते मला सगळं अजूनही आठवतं.
छान मस्त म्हणजे कधी चिकनचा रस्सा, कलेजी फ्राय, त्यानंतर पुऱ्या, त्यानंतर जिरा राईस आणि ते आम्ही दुपारीसुद्धा खात असायचो, संध्याकाळी पण खायचो. त्या सगळ्या गोष्टी आठवतात. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या महाराष्ट्रामध्ये धुळीवंदन हा अशा पद्धतीने साजरा केला जातो. तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि आता आम्ही दोघं जेवलो आहे तर थोडा वेळ आम्ही आराम करू म्हणजे झोपू थोडा वेळ. बाकी संध्याकाळी ज्ञानीचा क्लास आहे तर मग बघू संध्याकाळचं काय रुटीन आहे काय वगैरे ते. आणि ज्ञानीची सोमवारी परीक्षा आहे, मॉडेल पेपर आहे, त्यामुळे आम्हाला अभ्यास करावा लागेल काय. बाय बाय. बाय बाय.